नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अश्विन अस्मिताला चेक करायला आलेला असतो. तो म्हणत असतो, अस्मिताई, मी तुझं आता BP वगैरे चेक करून घेतो आणि हे बघ, तू तुझी काळजी व्यवस्थित घेतेस ना? फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा, नेगेटिव्ह विचार अजिबात करायचा नाही आहे, ठीक आहे ना? आणि तुझं BP वगैरे ठीक आहे. खाण्यापिण्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नको. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी वेळेवरती पितेस ना? पाणी वगैरे तुला वेळेवरती प्यायचं आहे. तेव्हा इथे अश्विन आपली इतकी काळजी करतोय हे बघून अस्मिताला खूपच जास्त छान वाटतं. अस्मिता म्हणते, अश्विन, तू माझी जेव्हापासून जबाबदारी घेतली आहेस ना, तेव्हापासून खरंच तू माझी व्यवस्थित काळजी घेतोयस. मला खरंच खूप बरं वाटतं. तेव्हा अश्विन म्हणतो, अस्मिताई, मला रोज येऊन तुझ्या तब्येतीची चौकशी करायला नक्कीच आवडेल, पण तो सचिन इथे असतो ना, म्हणून मला यावंसं वाटत नाही. तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन, आपलं काय ठरलंय? अस्मिताला वाईट वाटेल असं काही बोलायचं नाही, सगळं चांगलं बोलायचं असं ठरलंय ना? तेव्हा अश्विन म्हणतो, जाऊ दे, मला त्याच्या विषयावरती काहीच बोलायचं नाही. तेव्हा अश्विन म्हणतो, अस्मिताई, तुझं पाणी संपलंय. तू पाणी याच्या आधी कधी प्यायली होतीस? किती वेळ झालाय पाणी संपल्याला? तेव्हा अस्मिता म्हणते, अरे 1-1.5 तास झाला असेल. तेव्हा अश्विन म्हणतो, काय 1-1.5 तास झाला असेल? अस्मिताई, तुझी बॉडी हायड्रेटेड राहिली पाहिजे, तेव्हा तू दर अर्ध्या 1 तासाला पाणी प्यायलंच पाहिजे. जा बरं तन्वी, जरा तू मग भरून आण, अस्मिताईला पाणी प्यायचं आहे. तेव्हा प्रिया म्हणते, हो आणते ना. तेव्हा प्रिया म्हणते, हा अश्विन पण ना सतत मलाच कामं सांगत राहा. तेव्हा इथे आता प्रिया पाणी आणायला आलेली असते. तेव्हा अर्जुन आणि सायली हे दोघे जण बोलत असतात. ते शब्द तिच्या कानावरती पडतात. अर्जुन म्हणत असतो, घरातल्या लोकांना काय झाले तरी काय? मी त्यांना किती वेळा समजावून सांगतोय की प्रियावरती आंधळा विश्वास ठेवणं चुकीचं आहे. ती मुलगी गोड गोड बोलते आणि पुन्हा सगळ्यांचा विश्वासघात करते, पण घरातल्या लोकांना ते कळतच नाही आहे. पुन्हा सगळेजण तिच्यावरती विश्वास ठेवायला लागलेत. तेव्हा सायली म्हणते, नाहीतर काय, पुन्हा त्या प्रियाने जर त्यांचा विश्वासघात केला ना, तर त्यांना जास्त त्रास होईल. तेव्हा अर्जुन म्हणतो की जर पुन्हा तिने सगळ्यांना त्रास दिला ना, तर मी मात्र सगळ्यांना तिचं खरं रूप काय आहे ना ते आधीच सांगितले, आणि जर पुन्हा त्रास झाला तर पुन्हा एकदा आठवण करून देईन, असं इथे अर्जुन म्हणतो आणि सरळ तिथून निघून जातो. तेव्हा तिथे प्रिया आलेली असते आणि म्हणत असते की चला, म्हणजे घरचे लोक हळूहळू माझ्यावरती विश्वास ठेवत आहेत आणि याचा सगळ्यात जास्त त्रास या दोघांना होतोय, आणि झालाच पाहिजे त्रास या दोघांना, कारण यांनी मला काही कमी त्रास दिलेला नाही. तर अश्विन म्हणत असतो, हे बघ अस्मिताई, तुला शतपावली करायची आहेत, वेळेवरती जेवायचं आहे आणि झोपण्याच्या आधीसुद्धा तुला थोडंफार पुस्तक वगैरेसुद्धा वाचायचं आहे, म्हणजे तुला छान झोप लागेल. मी सांगितलेलं सगळं लक्षात ठेवशील ना? तेव्हा अस्मिता म्हणते, हो रे, तू सांगितलेलं मी सगळं लक्षात ठेवणार आहे. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे, आता मी जाऊ का? तू सुद्धा आराम कर. अस्मिता म्हणते, अश्विन, तू आता तुझ्या रूममध्ये जाऊन आराम करणारच आहेस ना? अरे तू इथे थोडा वेळ बस ना, माझ्याबरोबर गप्पा मार. तेव्हा अश्विन म्हणतो, खरंच मला तुझ्याबरोबर गप्पा वगैरे मारायला खूप आवडल्या असत्या, पण हल्ली तू आमचं ऐकतेस कुठे? तुला तेच करायचं असतं ना, तुझ्या मनाचं ऐकायचं असतं तुला. मग जाऊ दे, या सगळ्या विषयावरती बोलण्यात काय अर्थ आहे? तेव्हा अस्मिता म्हणते, काय रे तुम्ही असं करता? का तुम्ही इथे सचिनबद्दल सगळेजण वाईट साईटच बोलता? तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन, अरे काय आहे, आपलं ठरलं होतं की नाही, अस्मिताला वाईट वाटेल असं काही बोलायचं नाही म्हणून. बघ तू पुन्हा तेच केलंस ना. अश्विन म्हणतो, जाऊ दे, त्याचा विषय निघाला की अस्मिताईला वाईटच वाटतं, त्यापेक्षा न बोललेलं बरं. अश्विन तिथून निघून गेल्यानंतर प्रिया म्हणत असते, अस्मिता, अश्विनच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नको हां. खरं तर तुला सांगू का, अश्विनला तुझी काळजी आहे गं, बाकी काही नाही. तू घेतलेला निर्णय मात्र बरोबरच आहे. तेव्हा अस्मिता उठून उभी राहते. तेव्हा प्रिया म्हणत असते, कसं आहे ना, तू बरंच झालं सचिनला माफ केलंस आणि एक सेकंड चान्स दिलास त्याला. आपला पार्टनर आपली चुकी झाल्यानंतर आपल्याला सांभाळून घेतो, आपल्या चुका पोटात घालतो, आपल्याला एक संधी देतो. हे सुख काय असतं ना, हे दुसरं कुणाला नाही कळणार, पण मला माहिती आहे.
आत्तापर्यंत माझ्या खूप चुका झाल्या, पण अश्विनने वेळोवेळी मला माफ केले आणि माझ्या चुका पोटात घेतल्यात. तेव्हा संपूर्ण घर माझ्या विरोधात होतं, पण अश्विनने माझी साथ दिली. बरोबर ना? आपल्या पार्टनरने आपल्या चुका पोटात घेऊन आपल्याला एक संधी दिली, याचा आनंद माझ्यापेक्षा जास्त तुला कोण सांगू शकणार आहे सांग बरं? तेव्हा सचिनला तू दुसरी संधी देऊ नये ना. खरंच खूप चांगला निर्णय घेतला आहेस, असं मला तरी वाटतं. तेव्हा इथे सायलीला खूप राग येतो. ती म्हणते, प्रिया, हे काय सांगतेस तू अस्मिताताईंना? तो सचिन कसा माणूस आहे तुला माहिती नाही आहे? त्याच्यामुळे अस्मिताताईंना किती त्रास झाला हे तुला माहिती नाही ना? ज्या गोष्टींबद्दल आपल्याला काही माहिती नसेल त्याच्यामध्ये बोललं पाहिजे, सल्ला दिला पाहिजे, हे मला योग्य वाटत नाही. आणि तरीसुद्धा तू ते केलंस. अस्मिताताईंजवळ तू बोलायला यायचं नाही. चल तू आत्ताच्या आता बाहेर हो. प्रिया, आत्ताच्या आत्ता बाहेर हो, असं सायली आता प्रियाला म्हणते. हाताला धरून अस्मिताच्या रूमच्या बाहेर काढते. अस्मिता इनोसंट आहे. अस्मिता म्हणते, काय गरज होती सायलीला तन्वीवरती इतकं रागवायची? तसंही तन्वी काय चुकीचं बोलत होती? माझ्यासाठीच बोलत होती ना? तेव्हा इथे सायली येते आणि म्हणते, अस्मिताताई, हे घ्या, तुम्ही आता थोडंसं खाऊन घ्या बरं. आणि प्रियाच्या बोलण्याचं मनावरती घेऊ नका. प्रियाच्या बोलण्याचं इतकं काही विचार करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. तिला माहिती नाही आहे सचिन कसा आहे ते. तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे, मी खाते. तू गेलीस तर मी खाईन ना? तेव्हा सायली म्हणते, हो ठीक आहे, मी जाते. तेवढ्यातच प्रिया म्हणत असते, ह्या सायलीची हिंमत कशी झाली मला अस्मिताच्या रूमच्या बाहेर काढण्याची? मला हाताला धरून तिने बाहेर काढलं. थांब, अजून थोडे दिवस थांब. एकदा का सगळे माझ्या बाजूने झाले ना, की पुन्हा तुझी कशी वाट लावते ते बघस तू. तेव्हा इथे प्रियाला मैनावती आणि सदाचा फोन येतो. तेव्हा प्रिया म्हणत असते, बोला, का फोन केला आज? तेव्हा मैना म्हणत असते, अगं पोरी, असं काय करतेस? अगं आपल्या घरामध्ये आता बघा किराणा संपलाय, डाळ नाही आहे, अगं गव्हाचं पीठसुद्धा संपलं आहे, मग ते आणायला नको का? आणि अजून बारीक सारीक सामान सगळं संपलं आहे, अगं किराणा भरायला पाहिजे. तेव्हा प्रिया म्हणते, मग काय, आता किराणाचे पैसेसुद्धा मीच द्यायचे आहेत का तुम्हाला? तुमच्याकडे तेवढेसुद्धा पैसे नाही आहेत? तेव्हा मैना म्हणते, हाय का आता? अगं तू आमची पोरगी आहेस ना, मग तू नाही आम्हाला पैसे देणार तर कोण देणार बरं? अगं आता आम्ही जर तोंड बंद ठेवायचं तर पैसे तर आम्हाला द्यायलाच पाहिजे, नाही का? तेव्हा प्रिया म्हणते, अरे देवा, आता यांना कुठून पैसे देणार आहे मी? माझा बँक बॅलन्ससुद्धा सगळा संपत चालला आहे. आता काय करू मी? कुठून आणू पैसे? पैसे तर द्यावेच लागणार आहेत. तेव्हा अश्विन म्हणतो, काय गं तन्वी, काय झालं? अशी एकटीच का बडबडतेस? तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन, अरे मला ना थोडे पैसे हवे होते. तो म्हणतो, किती पैसे हवेत? ती म्हणते, 20,000. मी सांगते ना तुला मला का पैसे हवेत ते. अश्विन म्हणतो, त्याची गरज नाही आहे. हे बघ, तू घरातल्या लोकांची इतकी काळजी घेतेस, घरातल्यांवरती इतकं प्रेम करतेस, चांगली सून होण्याचं तू इथे आता जे ठरवलेस ना, ते मला खरंच खूप आवडलं आहे. मग तू जर माझ्या कुटुंबासाठी एवढं करतेस तर मी एक चांगला नवरा म्हणून तुझ्या पाठीशी उभा राहू शकत नाही का? हे बघ तन्वी, मी तुला 20,000 रुपये देतो आहे. काही गरज नाही आहे सांगायची तुला कशाला हवेत ते. मला माहिती आहे तुला चांगल्यासाठीच ते पैसे हवे असतील. हे बघ, तू इतकी चांगली बायको बनण्याचा प्रयत्न करतेस, मग मला चांगला नवरा बनायला नको का? मला तर बाबा चांगला नवरा बनायचा आहे. तेव्हा प्रिया म्हणते, हो रे बाबा हो, अजून किती रे चांगला नवरा बनणार आहेस तू? किती चांगला नवरा आहेस तू? तेव्हा तो म्हणतो, जेवढी तू चांगली बायको बनणार त्याच्यापेक्षा जास्त मी चांगला नवरा बनणार आहे. तेव्हा प्रिया म्हणते, वा. याच्या आधी अश्विनकडे पैसे मागितले तर अश्विन 100 प्रश्न विचारायचा, पण आता मी त्याच्या घरच्या लोकांबरोबर बरं वागते तर लगेच मला 20,000 रुपये देऊनसुद्धा टाकले. वा प्रिया वा, मज्जा आहे तुझी. असंच फक्त चांगलं वागण्याचं नाटक करत राहा. सगळे घरातले लोकसुद्धा तुझ्या बाजूने होतील आणि हळूहळू अश्विन तर तुझ्याच बाजूने पूर्णपणे झालेला आहे. त्यामुळे अर्जुन सायलीला त्रास देणं अजून सोपं होणार आहे माझ्यासाठी, असं ती आपल्या मनातच म्हणत असते. तर इथे अर्जुन ऑफिसमध्ये असतो, पण त्याचं आता चैतन्याच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. चैतन्य त्याला एका केसबद्दल विचारत असतो, पण इथे अर्जुन फक्त आणि फक्त प्रियाबद्दल विचार करत असतो. कारण का, प्रिया ही खरी तन्वी नाही आहे हे आता समजलेलं असतं. तेव्हा अर्जुनला आठवत असतं, रविराज काका म्हणालेले असतात, अरे जर प्रतिमाला रक्ताची गरज आहे तर तन्वी आहे ना. तन्वीचं ब्लड ग्रुप मी लहानपणी चेक केलं आहे, ते सुद्धा ओ निगेटिव्ह आहे. तेव्हा इथे तन्वीचं रक्त प्रतिमाला नक्कीच चालेल. तर इथे सायलीला आणि अर्जुनला समजलेलं असतं
की प्रिया ही ओ निगेटिव्ह नाहीच आहे, तर ती AB पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ती रविराज काका आणि प्रतिमा या दोघांची मुलगी असूच शकत नाही, हे आता समजलेलं असतं. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन काय रे, काय झालं, लक्ष कुठे आहे तुझं? मी काय बोलतोय हे तू ऐकलंस का? तेव्हा इथे आता सायलीने अर्जुनला फोन केलेला असतो. तेव्हा सायली म्हणते, काय हो, ह्या प्रियाची हिंमत कशी होते हो आपल्या माणसांना इथे चुकीचा सल्ला देण्याची? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, काय झालं बायको? तेव्हा सायली म्हणते, प्रिया अस्मिताताईंना म्हणत होती की सचिनला सेकंड चान्स देऊन त्यांनी चांगलंच काम केले म्हणून. आपल्या पार्टनरला माफ करून त्याच्या चुका पोटात घातल्या ना, तर आपल्या पार्टनरला खूप आनंद होतो. आणि तिला अश्विन भाऊजी जसे माफ करतात ना, तसं अस्मिताताईंनी सुद्धा सचिनला माफ केलं पाहिजे, असं प्रिया अस्मिताताईंना सांगत होती. तेव्हा मी तिला अस्मिताताईंच्या रूमच्या बाहेर काढलं आणि अस्मिताताईंना सांगितलं की तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघ सायली, बरं झालं तू सांगितलंस, पण तू आहे ना त्या प्रियावरती आता लक्ष ठेव. ती आपल्या घरातल्या लोकांना इथे असंच आता मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा इथे आता सायली म्हणते, मला राहवलं नाही म्हणून मी तुम्हाला फोन करून सांगितलं तिचं वागणं कसं आहे ते. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन काय रे, काय झालं? म्हणजे आत्तापर्यंत सायली वहिनीच प्रियाला प्रिया बोलत होत्या, पण आता तू सुद्धा तन्वी नाही प्रिया म्हणतोयस, असं का? याचा अर्थ नागराजने जे कोडं घातलं होतं ते कोड्यामध्ये प्रियाच आहे का घराला लागलेली वाळवी? तेव्हा अर्जुन म्हणतो, अगदी बरोबर. हे बघ चैतन्य, प्रियाबद्दल खूप मोठं सत्य मला समजलं आहे. आता तिला लवकरात लवकर या घरातून मला बाहेर काढायचं आहे, पण या सगळ्यामध्ये मला तुझ्या मदतीची गरज आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे मी आहेच तुझ्याबरोबर, पण सांग ना नक्की काय कळलं आहे तुला? मला अगदी डिटेलिंगमध्ये सगळं खरं खरं सांग, असं आता चैतन्य अर्जुनला म्हणतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी तुला सगळं काही सांगतो. त्यानंतर सायली म्हणत असते, आई मला खरंच कळत नाही आहे, एवढी मोठी गोष्ट तुम्ही का नाही सांगितली? तेव्हा कल्पना म्हणते, सांगणार होते गं, पण तुम्ही सगळे होळीच्या इथे सेलिब्रेशनमध्ये बिझी होता. मी गेले इथे अस्मिताला उठवायला, पण अस्मिता खूप वेळ उठतच नव्हती. ती पूर्णपणे इथे ग्लानीमध्ये होती आणि सचिनसुद्धा घाबरला होता. मी जेव्हा गेले तोंडावरती पाणी वगैरे मारलं ना, तरीसुद्धा अस्मिता काही उठायला तयार नव्हती. त्यामुळे आम्ही सगळेजण खूप घाबरलो होतो. तेव्हा इथे सायली म्हणते, हे बघा आई, असं काय असेल ना तर तुम्ही सगळ्यात आधी आम्हाला पण सांगत जा. अस्मिताताईंची आपण सगळेजण काळजी घेणार आहोत ना? तेव्हा इथे सायली म्हणते, पण आई एक गोष्ट मला कळत नाही आहे, तुम्ही प्रियाला परत संधी का देताय? ती मुलगी किती खोटं वागले, तिने तुम्हाला किती त्रास दिला आहे, हे सगळं विसरलात का तुम्ही? तुम्ही तिला माफ करणार आहात का? तेव्हा इथे कल्पना म्हणते, नाही गं, माफ वगैरे करणार आहे असं नाही, पण जर ती चांगलं वागते आपल्याबरोबर तर आपण सुद्धा चांगलं वागूया ना. कशाला उगाच ते घरामध्ये वाद हवेत आणि आपण तिला वाईट साईड बोलतो ना, त्यामुळे आपला अश्विन आहे ना आपल्यापासून दुरावलं आहे गं. मग कशाला उगाच आपण तिच्याबरोबर वाईट वागायचं? ती जर चांगलं वागते तर आपणही तिच्याबरोबर चांगलं वागूया, एवढंच मला फक्त वाटतं. तेव्हा प्रिया तिथे येत तरी म्हणते, सायली अगं का गं तू माझ्या माणसांना माझ्या विरोधात भडकवतेस? त्यांनी जर ठरवले मला संधी देण्याची तर तू सुद्धा मला चांगली संधी दे ना. हे बघ, मी लवकरच चांगली सून बनून दाखवेन, अगदी तुझ्यापेक्षाही चांगली. आई तुला माहिती आहे, परत आहे ना तू असं बोलशील की तूच माझी लाडकी सून आहेस म्हणून. तेव्हा कल्पना म्हणते, नाही नाही एवढं काही नाही बोलणार, पण तू जर चांगली वागलीस तर आम्हाला छानच वाटेल, पण परत आमचा विश्वासघात करू नको. प्रिया म्हणते, नाही नाही आई, तुझी शपथ, खरंच तुझी शपथ घेऊन सांगते, आता पुन्हा तुमचा विश्वासघात कधीच नाही करणार मी. सायलीपेक्षाही चांगली सून बनून दाखवेन. तेव्हा इथे कल्पना म्हणते, तन्वी एक काम करतेस का, पूर्णाजीच्या रूममधून जरा बांबाची डबी आण. तेव्हा ती बांबाची डबी घेऊन येते आणि म्हणते, आई हे घे. कल्पना म्हणते, अगं हातात काय देतेस, बांब थोडा डोक्याला लावून दे ना. तेव्हा प्रिया म्हणते, कोण मी? सायली म्हणते, द्या इकडे आई, मी लावून देते. कल्पना म्हणते, कशाला अगं, तन्वी आहे ना, तन्वी तू दे बरं जरा लावून डोक्याला बांब. तेव्हा इथे प्रियाला राग आलेला असतो. ती म्हणत असते, ही कल्पी पण ना जरा काय चांगलं गोड बोलले तर सायलीला बसून ठेवले आणि ही कल्पी माझ्याकडूनच सेवा करून घेते. तेव्हा प्रिया कल्पनाच्या डोक्याला बाम लावत असते. तिला खरं तर खूप कंटाळा आलेला असतो. तेवढ्यातच मैनावतीचा फोन येतो.
प्रिया म्हणते, आई अगं महत्त्वाचा फोन आहे, मला एका ठिकाणी जायचं आहे ना, अश्विनीसुद्धा भेटायला बोलावले, तेव्हा एक काम करते मी आता निघते हां. तेव्हा कल्पना म्हणते, थँक्यू वा तन्वी, अगं तुझा हात खरंच खूप छान आहे, डोक्याला लागला आणि बघ ना मला खरंच खूप बरं वाटलं. तेव्हा प्रिया घाईघाईने निघालेली असते. जाता जाता तिचं एक क्रेडिट कार्ड वगैरे खाली पडत असतं आणि ती घाईघाईने उचलून आता बॅगमध्ये टाकत असते आणि ती तिथून निघून गेलेली असते. तेव्हा सायली तिच्याकडे संशयाने बघत असते. सायली म्हणते, ही तन्वी इतक्या घाईघाईने आता कुठे चालली आहे? प्रियाच्या मनात नक्की काय चाललं आहे? तिचा पाठलाग आता केलाच पाहिजे असं सायली म्हणते आणि तिचा पाठलाग करत करत सायली आता त्या ठिकाणी पोचलेली असते जिथे प्रिया आलेली असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता प्रिया सदा आणि मैनाच्या घरी आलेली असते. त्यांना पैसे देते. तेव्हा ते दोघेजणं खूपच जास्त खुश होतात. ही गोष्ट सायली लगेचच अर्जुनला फोन करून सांगते, अहो तुम्हाला माहिती आहे का, मी प्रियाचा पाठलाग करत करत कुठे पोचले? तर मी सदा आणि मैनावती यांच्या घरी पोचलेले आहे. प्रियाने त्या लोकांना पैसे दिले, ते सुद्धा अगदी 10-15 हजार रुपये दिले. पण का दिले असतील? त्या दोघांच्या घरी मी आत्ताच्या आत्ता पोचले. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू विचार त्यांना की ती तिथे त्यांना पैसे द्यायला का आली होती? तेव्हा इथे सायली दरवाजा नॉक करते आणि म्हणत असते की सदा, मैना, खरं खरं सांगा, प्रिया इथे का आली होती तुम्हाला पैसे द्यायला? तुमचा आणि प्रियाचा काय संबंध? तेव्हा मैनावती आणि सदा दोघेजणं खूपच जास्त सायलीला बघून घाबरलेले असतात.